नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2025 जी आहे याकरता महत्त्वपूर्ण असणारा इंग्रजी व्याकरण, इंग्रजी ग्रामरवर आधारित या ठिकाणी आपण 22 जुलै 2017 रोजी जो TETचा जो पेपर झाला होता, तर त्या पेपरला विचारलेले 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आगामी 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेकरता हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. परीक्षेला फक्त आता 3 दिवस बाकी राहिले आहेत विद्यार्थी मित्रो. ओके, त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी ठरणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आणि सबस्क्राईब करायचा आहे. सोबतच तुम्हाला याची फ्री PDF देखील प्रोव्हाइड केला जाणार आहे विद्यार्थी मित्रो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी आपला पहिला प्रश्न काय आहे बघा. TET 2017 ची प्रश्नपत्रिका आपण बघतोय विद्यार्थी मित्रो. पहा, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्स. ओके, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट अल्टरनेटिव्स. बघा, आता लॉयनचं आपल्याला काय दिलंय? कब. ओके, लॉयनचं कब. मग आता फ्रॉकचं काय असणार आहे? तर विद्यार्थी मित्रो, लॉयनचं कब म्हणजे काय ते या ठिकाणी आपल्याला याचं काय आहे तर हे पिल्लू आहे. ओके, यंग वन्स ज्यांना म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात? यंग वन्स. ओके, यंग वन्स. मग आता लॉयनच्या पिल्ल्याला काय म्हणतात? कब. तर मग तसंच फ्रॉकच्या पिल्ल्याला काय म्हणणार ते आपलं उत्तर असणार आहे. ओके, बघा, काल्फ, लॅवरेट, फोल की टॅडपोल. काय म्हणणार? तर फ्रॉकचं जो पिल्लू असतं त्याला म्हणतात टॅडपोल. ऑप्शन नंबर 4 टॅडपोल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, काय म्हणतात त्याला? तर त्याला टॅडपोल असं म्हणतात. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्र, आता परीक्षेमध्ये याच्यावरती आपल्याला 100% प्रश्न हा दिसतो. ओके, या टॉपिकवरती आपल्याला 100% परीक्षेत प्रश्न हा दिसतोच. मग आता त्या अनुषंगाने आपल्याला काही समजून घ्यावे लागेल, ज्याच्यामध्ये बघा खूप महत्त्वपूर्ण आहेत. बघा विद्यार्थी मित्रो, आता फोल जे होतं, फोल कशाला म्हणतात? ओके, हे देखील समजून घेऊया. लॅवरन म्हणजे काय या ठिकाणी आता महत्त्वपूर्ण आपल्याला या ठिकाणी समजून घेऊया. बघा, याच्यामध्ये विद्यार्थी मित्रो, एक म्हणजे टायगर. ओके, टायगर म्हणजे काय? वाघ, ज्याला आपण म्हणतो. तर त्या टायगरच्या पिल्ल्याला म्हणतात कब. टायगरच्या पिल्ल्याला काय म्हणतात? कब. त्यानंतर ईगल. ईगल म्हणजे याला इगलेट. ओके, ईगलच्या याला इगलेट असं म्हणतात. त्यानंतर डिअर म्हणजे हरिण. डिअर म्हणजे हरिण. तर हरणाच्या पिल्ल्याला फॉन असं म्हणतात विद्यार्थी मित्र. हरणाच्या पिल्ल्याला काय म्हणतात? फॉन असं म्हणतात. त्यानंतर शीप. ओके, मेंढी आपल्या सर्वांना माहिती आहे, मेंढी. तर शीपच्या पिल्ल्याला काय म्हणतात? तर लॅम्ब. ओके, कोकरू. काय म्हणतात त्याला? लॅम्ब असं म्हणतात. बघा, आता विद्यार्थी मित्र, या ठिकाणी महत्त्वपूर्ण तुम्हाला सांगतोय, जे की परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला खूप महत्त्वाची ठरणार आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ओके, बघा, अजून जर म्हटलं तर महत्त्वाचं येतं आपल्याला एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बघा, या ठिकाणी लॅवरंट जो आहे. ओके, लॅवरंट हे कशाला म्हणतात? हे आहे सशाचं पिल्लू. ओके, काय म्हणतात? जे सशाचं पिल्लू असतं, सशाचे पिल्लू याला लॅवरंट असे म्हणतात. ओके, सशाच्या पिल्ल्याला लॅवरंट असे म्हणतात विद्यार्थी मित्रो. यानंतर आपण बघितलं हॉर्स. ओके, हॉर्स जो आहे घोडा. हॉर्स, घोड्याच्या पिल्ल्याला काय म्हणतात? तर हॉर्स जो आहे याच्या याला कोल्ट किंवा फिली असे म्हणतात. ओके, कोल्ट लक्षात द्या, कोल्ट किंवा फिली म्हणजेच काय? याला घोड्याचं काय असतं? तर घोड्याचं शिंगरू. ओके, घोड्याचं काय असतं? शिंगरू. या पद्धतीने विद्यार्थी मित्र आपल्याला महत्त्वपूर्ण जे आहे ते सर्व समजून घ्यायचे आहेत. म्हणजे कुठल्याही पद्धतीने जर आपल्याला परीक्षेत प्रश्न आला तर आपल्या त्या ठिकाणी चुकता कामा नाही. ओके, बघा, यानंतर अजून महत्त्वपूर्ण एक आहे ते म्हणजे आपल्याला या ठिकाणी बघा परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच मी महत्त्वपूर्ण या ठिकाणी तुम्हाला सांगतोय, जे की आपल्याला यापूर्वी विचारलेलं आहे. ओके, हेनचं चिकन आपल्या सर्वांना या ठिकाणी येतं. ओके, काऊचं काल्फ. हे जे आहे काल्फ, हे काय? काल्फ कशाचं आहे? तर काऊ. गाईचं पिल्लू त्याला काल्फ म्हणतात. ओके, बघा, महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर वुल्फचा कब येतो विद्यार्थी मित्रो. ओके, लॉयनचा कब. लॉयन आपल्याला ज्या प्रश्न आहे, लॉयनचा कब या ठिकाणी ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे. अजून खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी समजून घेऊया. डक. ओके, डक जे असतं बदक, डकचं डकलिंग. DUCKLING. डकच्या पिल्ल्याला काय म्हणतात? डकलिंग असं म्हणतात. ओके, काय म्हणतात? डकच्या पिल्ल्याला डकलिंग असं म्हणतात. डॉगचं पप्पी आपल्या सर्वांना माहिती आहे, डॉग. डॉगचं काय? पप्पी. बघा, खूप महत्त्वपूर्ण आहे हे सर्व. काय तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे. याचं तुम्ही लागलं तर तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या.
किंवा PDF साठी देखील मी तुम्हाला PDF देखील आपल्या ग्रुपवर टाकण्यात येईल विद्यार्थी मित्र. बघा अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला 100% जे आहेत परीक्षेमध्ये विचारतात म्हणजे विचारतातच. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं काय बरं, लॉयन, टायगर. ओके, या दोन मध्ये कन्फ्युजन होतं. लॉयन आणि टायगर या दोघांच्या पिल्ल्याला काय म्हणतात, कब असे म्हणतात. ओके, काय म्हणतात, कब. लक्षात आहे सर्वांना. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. विद्यार्थी मित्र, जर एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा आता काय, आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्सेस हॅज अन एरर. बघा या ठिकाणी काय एरर असणारा कोणता भाग आहे तो आपल्याला निवडायचा आहे, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी TET 2017 मध्ये विचारण्यात आला होता. बघा, अकॉर्डिंग टू मी ही इज द आयडियल चॉईस फॉर परफॉर्मिंग हिज धिस रोल. ओके, बघा त्या ठिकाणी कशात नाही आहे बरं, आपल्याला एरर कोणत्या याच्यात दिसणार आहे, दिसते विद्यार्थी मित्र, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी अकॉर्डिंग टू मी ही इज द आयडियल चॉईस फॉर परफॉर्मिंग धिस रोल होणार का. बघा या ठिकाणी कशामध्ये दिसते आपल्याला, त्या ठिकाणी आपल्याला एरर जे आहे हे कशात आहे विद्यार्थी मित्र, तर एरर दिसतं आपल्याला या ठिकाणी. बघा धिस रोलमध्ये. ओके, बघा कशात नाही, धिस रोल म्हणजेच या ठिकाणी सॉरी परफॉर्मिंग. ओके, परफॉर्मिंग काय, अकॉर्डिंग टू मी दिस इज काय, अकॉर्डिंग टू मी दिस ही इज द आयडियल चॉईस फॉर परफॉर्मिंग धिस रोल. ही इज द आयडियल चॉईस फॉर परफॉर्मिंग धिस रोल. बघा या ठिकाणी काय, ऑप्शन नंबर डी. ओके, पर्याय क्रमांक 1 डी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. ओके, या ठिकाणी आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा आहे. बघा सेंटेन्सेस काय दिलेले आपल्याला, सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायव्हिंग मी. बघा एखादी शक्ती मला काय ओढत होती, सम काइंड ऑफ फोर्स वॉज ड्रायव्हिंग मी. बघा मग आता काय म्हणतं आपल्याला, हे वाक्य आहे या ठिकाणी काय पॅसिव्ह वाक्य आहे, कोण ओळखायचं आहे आपल्याला. बघा, आय एम बीइंग ड्रायव्हन बाय सम काइंड ऑफ फोर्स, आय वॉज बीइंग ड्रायव्हन बाय सम काइंड ऑफ फोर्स, आय हॅड ड्रायव्हन बाय काइंड ऑफ सम फोर्स, की सम काइंड फोर्स वेअर ड्रायव्हन बी ड्रायव्हन. ओके, बघा त्या ठिकाणी काय असणार विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे आपल्याला काय पॅसिव्ह व्हॉइस आहे. ओके, पॅसिव्ह व्हॉइस या काय असतं, वॉज येतो. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय येतो, वॉज. आपल्याला बघा या ठिकाणी कोणत्या ऑप्शन मध्ये वॉज आहे बरं, आय वॉज आहे का, आहे का, एकाच ऑप्शनला आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आय वॉज बीइंग ड्रायव्हन बाय सम काइंड ऑफ फोर्स हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट अँटोनम ऑफ गिवन वर्ड. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काय अँटोनम म्हणजे काय, तर या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा ॲबोर शब्द कोणता दिलाय आपल्याला, ॲबोर. ॲबोरचा विरुद्धार्थी काय असणार, ॲडमायर, लाईक, बेनिडिकेशन की कॉशन. काय असणार आहे, ॲबोर. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला शब्द कोणता दिलाय, तर आपल्याला शब्द आलेला आहे या ठिकाणी ॲबोर. ॲबोरचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा सांगितलाय. ॲबोर म्हणजे काय, तर ॲबोर म्हणजे ना आवडणे. ओके, याला काय म्हणतात, ना आवडणे किंवा तिरस्कार करणे. ॲबोरचा पहिले अर्थ समजून घ्या, ना आवडणे किंवा तिरस्कार करणे. आता एखादी गोष्ट आवडत नाही, याला अपोजिट, याचा विरुद्धार्थी कोणता आहे या शब्दापैकी आपल्याला दिसतो, लाईक. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ॲबोर म्हणजे काय, लाईक. त्यानंतर ॲडमायर जे दिलं होतं, ॲडमायर. ॲडमायरचा अर्थ काय होतो बरं, ॲडमायर जे आहे ॲडमायर. ओके, ॲडमायरचा अर्थ काय होतो, तर ॲडमायर म्हणजे विद्यार्थी मित्र या ठिकाणी काय म्हणता येईल, ॲडमायर म्हणजे एखाद्याची स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे. ओके, ॲडमायरचा अर्थ काय होतो, एखाद्याची स्तुती करणे किंवा प्रशंसा करणे असं होतं. ॲडमायर म्हणजे काय, तर प्रशंसा करणे. ओके, प्रशंसा करणे असा ॲडमायरचा अर्थ होतो. त्यानंतर बेनिडिकेशन. ओके, बेनिडिकेशन जे आहे, तर बेनिडिकेशन म्हणजे याला काय म्हणतात, याला आशीर्वाद. ओके, बेनिडिकेशन म्हणजे काय, तर बेनिडिकेशनचा अर्थ होतो या ठिकाणी विद्यार्थी मित्र आशीर्वाद. ओके, बेनिडिकेशन म्हणजे काय, तर आशीर्वाद. हा होणार का, नाही. आणि कॉशन, कॉशन म्हणजे काय, आपण प्रिकॉशन्स वगैरे घेतो असतो. ओके, कॉशन्स म्हणजे काय, सावधगिरी, सावधगिरी. ओके, बघा हे सर्व आहेत. बघा या शब्दाचे देखील एक वेळ तुम्हाला मी काय करतो, याचे सर्व जे ऑपोजिट वर्ड आहेत या सर्वांचे देखील आपण एकदा समजून घेऊया. ओके, पहा आता यामध्ये
ॲबोर, ॲबोरचं आपण बघितलं आहे. लाईकचं काय, ॲबोर, हेच आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. लाईकचं आहे ॲबोर. ॲडमायर, बेनिडिकेशन आणि कॉशन. कॉशन म्हणजे काय, या ठिकाणी सावधगिरी बाळगणे, तर याला काय म्हणतात, रॅश, असावधगिरी बाळगणे, याचं काय होतं, रॅश. बेनिडिकेशन म्हणजे आशीर्वाद, त्याच्या विरुद्धार्थी काय असणार, शाप असणार, याला मेलिडिकेशन म्हणतात. काय म्हणतात, मेलिडिकेशन. ओके, मेलिडिकेशन. आणि ॲडमायर, ॲडमायर म्हणजे काय, जी गोष्ट आहे, ॲडमायर म्हणजे काय, या ठिकाणी काय म्हणतो आपण, ॲडमायर केली, एखादी गोष्ट आपण काय केली, स्तुती केली, त्याची प्रशंसा केली, याचं होतं डिसलाईक. ओके, याच्या अपोजिट होतं डिसलाईक. बघा मग ॲबोर आणि ॲडमायर हे काय, ते सिमिलर झाले. ओके, हे काय झाले, या ठिकाणी सिमिलर जर असतं तर आपल्याला हा या ठिकाणी ऑप्शन निवडायला लागला असता. ओके, बघा क्लिअर आहे सर्वांना. बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन समजलेलं आहे. विद्यार्थी मित्रो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा. चूज द प्रॉपर आर्टिकल और एक्स इफ नो आर्टिकल. बघा जर आर्टिकल असेल तर प्रॉपर आर्टिकल निवडायचं आहे, जर कोणतंच आर्टिकल येत नसेल त्या ठिकाणी काय निवडायचं आहे, एक्स. इज रिक्वायर्ड. बघा या ठिकाणी सेंटेन्सेस काय दिलेलं आहे, वी हॅव डॅश डॅश हवर अँड डॅश डॅश हाफ फॉर प्ले. बघा वी हॅव डॅश डॅश अवर, आता अवर या ठिकाणी आहे. ओके, अवर म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला काळाचा बोध होतोय. बघा आता काय येणार बरं या ठिकाणी विद्यार्थी मित्र, वी हॅव डॅश डॅश अवर. ओके, बघा बघा आता कोणता येणार या ठिकाणी, बघा अँड द, अँड अ, द की एक्स किंवा एक्स किंवा ए. ओके, बघा काय असणार आहे, वी हॅव अँड अवर. ओके, बघा आता या ठिकाणी अवर जो आहे या ठिकाणी आपण काय म्हणतो, हवर, याचा काय म्हणतो आपण उच्चार काय करत असतो, अवर. ओके, बघा काय होतं, हवरचा काय, अवर असं येतो. म्हणजे या ठिकाणी काय आहे बरं विद्यार्थी मित्र, लक्षात बघा, या ठिकाणी आपल्याला अँड अवर. ओके, काय म्हणतो आपण, अँड अवर. वी हॅव अँड हवर अँड हाफ फॉर प्ले. काय होतात, अ हाफ फॉर, अ हाफ. या ठिकाणी काय येणार, अ आणि या ठिकाणी येणार अँड. ओके, बघा त्याच्यामुळे ए आणि अँड आणि ए म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा अँड, AEIOU या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर प्रोनाऊन्सिएशनच्या संदर्भात आपण लक्षात ठेवू शकतो विद्यार्थी मित्र, अँडचा वापर कधी होतात, जे कॉन्सोनंट साऊंड आणि वोवेल्स असतात अशा ठिकाणी अँडचा वापर आपल्याला दिसतो. बघा या ठिकाणी क्लिअर आहे सर्वांना. चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम गिवन डायरेक्ट स्पीच. ओके, उषा सेड व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज, व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज. बघा आता याचं आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट स्पीच जे आहे याचं इनडायरेक्ट करायचं आहे. ओके, बघा हे काय, या ठिकाणी अल्टरनेटिव्ह करेक्ट निवडायचं या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट स्पीच संदर्भात. बघा उषा एक्सप्लेनेड. ओके, उषा एक्सप्लेनेड विथ वंडर. ओके, विथ वंडर दॅट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग. उषा एक्सप्लेनेड विथ अँगर. ओके, आता बघा या ठिकाणी उषा सेड व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज. अँगर येणार का या ठिकाणी, ओके अँगर येणार का, अँगर दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला, अचानक हे होतं त्याच्यामुळे हे ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट होतं. ओके, हे ऑप्शन काय होतात, एलिमिनेट होतात. या ठिकाणी आस्क म्हटलेलं आहे, विचारत आहे का ती, नाही सांगत आहे ती, आस्क म्हटलेलं आहे त्याच्यामुळे हे ऑप्शन देखील एलिमिनेट होतं. उषा टोल्ड सांगत आहे, पण याला तिचे उच्चार आहेत ना. ओके, उषा टोल्ड व्हॉट वॉज, उच्चार आहे ना, टोल्ड आले, याच्यामुळे काय हे देखील ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट होणार. म्हणजे राहिला काय, पर्याय क्रमांक 1, उषा एक्सप्लेनेड विथ वंडर दॅट इट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग. ओके, इट वॉज अ व्हेरी टॉल बिल्डिंग. क्लिअर आहे सर्वांना. चलो ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, मग आता ऑप्शन नंबर 1 कुठे आहे, ओनली 1. बघा या ठिकाणी काय, ओनली 1 पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं हे योग्य उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला इथं पण दिले आणि इथं पण दिले जाते, त्यामुळे आपण लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर गिवन. ओके, बघा या ठिकाणी काय, ॲनिमल दॅट फीड ऑन इन्सेक्ट. ओके, ॲनिमल दॅट फीड ऑन इन्सेक्ट म्हणजे असे प्राणी जे कीटकावर खातात, कीटकावरती अवलंबून असतात. ओके, त्यांना काय म्हणतात, कॉर्निवरस, ग्रॅमनिवरस, हर्बिवरस की इन्सेक्टिवरस. तर विद्यार्थी मित्र कीटकावरती आहे त्याच्यामुळे यांना काय म्हणतात,
इन्सेक्टिव्हरस असे म्हणतात. ओके, इन्सेक्टिव्हरस ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा हर्बिव्हरस जे असतात विद्यार्थी मित्र, ओके, हर्बिव्हरस आणि कॉर्निव्हरस या ठिकाणी लक्षात द्या. हर्बिव्हरस हे काय खातात, हे गवत खात असतात. ओके, बघा गवत, यांना काय गवतावर वगैरे खाणारे प्राणी त्याला हर्बिव्हरस म्हणतात. त्यानंतर कॉर्निव्हरस, कॉर्निव्हरस काय असतात, कॉर्निव्हरस जे असतात हे फ्लेश या ठिकाणी काय मांस, ओके, इतर प्राण्यांना जे खातात मांस वगैरे खाणारे असतात यांना कॉर्निव्हरस म्हणतात. आणि एक अजून एक प्रकार आहे तो म्हणजे ऑमनिव्हरस. ओके, ऑमनिव्हरस, ऑमनिव्हरस हे म्हणजे काय, तर या ठिकाणी हे हर्बिव्हरस पण असतात आणि कॉर्निव्हरस पण असतात. या दोघांचं काय कॉम्बिनेशन, म्हणजे गवत पण खातात आणि मांस पण खातात या टाईपमध्ये येतं. जसं की आपण मानव म्हणजे नॉनव्हेज व्हेज या टाईपमध्ये आपण त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपण हा प्रश्न या ठिकाणी सोडवूया. यानंतर पुढचा प्रश्न बघा, रिअरेंज द जंबल पार्ट विच labeled PQRS product the correct sequence for given sentences. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला हा पार्ट निवडायचा आहे, रीडिंग बुक्स. ओके, रीडिंग बुक्स बघा, इज अ हॅबी म्हणणार का, बट ऑल्सो इंग्लिश द माइंड बिकॉज इट इज नॉट ओनली इन्क्रीज नॉलेज विच मस्ट बी कल्टिवेटेड बाय एव्हरी डे. बघा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र रीडिंग बुक्स या ठिकाणी आपल्याला सिक्वेन्स वाईज लावायचा, याच्या पुढचं काय काय असणार आहे. ओके, याच्या पुढे काय काय येणार आहे, आपण काय म्हणतो रीडिंग बुक्स. ओके, रीडिंग बुक्स इज अ हॉबी, या ठिकाणी पी फर्स्ट नंबर देणार, रीडिंग बुक्स इज अ हॉबी. ओके, रीडिंग बुक्स पिक्स अ हॉबी, पी फर्स्ट नंबर द्या, त्याच्यामुळे हे तर ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट झालं. बघा रीडिंग बुक इज अ हॉबी विच मीन्स, बघा या ठिकाणी काय म्हणणार आपण, रीडिंग बुक इज अ हॉबी विच बट ऑल्सो इनलार्जिंग द माइंड. ओके, बट ऑल्सो इंग्रजी द माइंड. मग पी नंतर क्यू कोणत्या ऑप्शन मध्ये दिसते का आपल्याला. ओके, बघा हे त्याचे सेकंड नंबर देणार, पी नंतर क्यू, पी नंतर क्यू या ठिकाणी आहे, या दोन ऑप्शन मध्ये आहे, हे ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट झालं. आपण बाय ऑप्शन जाणार विद्यार्थी मित्र, पूर्ण प्रश्न सोडवायची गरज नाही, आपल्याला ऑप्शन देखील ऑप्शन थ्रू आपण या ठिकाणी सोडवू शकतो. बघा या ठिकाणी काय वाटतं, बट ऑल्सो इंक्रीज द माइंड, काय म्हणता मग आता, बिकॉज इट इज नॉट ओनली इन्क्रीज द नॉलेज विच मस्ट बी कल्टिवेटेड बाय एव्हरी डे. आता हे सगळ्यात शेवटी असणार, यस सगळ्यात शेवटी कुठे दिसतोय, इथेच दिसतोय. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. हा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी फाइंड आउट द ऑड टर्म फ्रॉम द गिवन फॉलोइंग ऑप्शन. ओके, बघा यापैकी आपल्याला वेगळा घटक जो आहे तो निवडायचा आहे विद्यार्थी मित्र. बघा अ क्राउड ऑफ पीपल, अ क्राउड ऑफ पीपल बरोबर आहे. अ फ्लाइट ऑफ बर्ड्स हे देखील बरोबर आहे. ओके, अ फ्लॉक ऑफ बीज. ओके, अ फ्लॉक ऑफ बीज, आता बीज जे आहे त्याला फ्लॉक असा घोळका असं म्हणता येईल का, हे देखील बरोबर येतं. अ कॉलनी ऑफ अँट्स हे देखील बरोबर आहे. आता विद्यार्थी मित्र या ठिकाणी हा जो प्रश्न आहे हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने रद्द करण्यात आला होता. ओके, का, कारण या ठिकाणी सर्वच पर्याय बरोबर होते आणि आपल्याला ऑड टर्म विचारली होती. ओके, बघा आता बरोबर आहे, मात्र याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला वेगळे शब्द असते ते देखील आपल्याला समजून घ्यायचं आहे. ओके, पहा विद्यार्थी मित्र, आता याच्यामध्ये आपण जे म्हणतो आर्मी. ओके, बघा एक काय आर्मी, या ठिकाणी आपण शब्द समजून घेऊया. आर्मी, ओके, बघा अ आर्मी ऑफ सोल्जर या ठिकाणी समजून घेऊया काही. आर्मी ऑफ सोल्जर. ओके, आर्मी असते त्याला सोल्जर, अ आर्मी ऑफ सोल्जर हे काय कलेक्टिव्ह नाउन्स आहेत, हे सर्व काय आहेत कलेक्टिव्ह नाउन्स. या व्यतिरिक्त सोल्जरच्या व्यतिरिक्त कोणाची असते, अँटची देखील असते. ओके, अँट म्हणजे मुंग्या. आपल्याला इथं काय दिलं होतं बघा, कॉलनी दिलेली आहे, बरोबर आहे. याच्या व्यतिरिक्त काय असतं, याचं आर्मी देखील येतं, काय येतं आर्मी देखील येतं. बीज, बीज जे आहे याचं अजून एक आहे ते म्हणजे स्वार्म. ओके, स्वार्म म्हणतात त्याला. त्यानंतर विद्यार्थी मित्र फ्लाइट ऑफ बर्ड्स, फ्लाइट ऑफ बर्ड्स हे देखील बरोबर आहे. फ्लॉक देखील येते या ठिकाणी. आता पक्षी जे असतात त्याची फ्लाइट्स ऑफ बर्ड्स या ठिकाणी दिलेला आहे. ओके, बघा यानंतर काय ऍक्टर जे असतात, ऍक्टर त्याला काय म्हणतात ट्रूप, अ ट्रूप ऑफ ऍक्टर्स, अ ट्रूप ऑफ ऍक्टर्स. ओके, स्कूल कशाचं असतं, फिश, अ स्कूल ऑफ फिश या ठिकाणी. त्यानंतर स्टाफ. ओके, बघा या ठिकाणी काय एम्प्लॉय जे असतात, एम्प्लॉय. ओके, एम्प्लॉय यांचा काय म्हणतो स्टाफ, एम्प्लॉईज ऑफ स्टाफ. ओके, बघा
यानंतर विद्यार्थी मित्र अजून महत्त्वाचं आहे ते म्हणजे रेंज. ओके, रेंज ऑफ माउंटन्स. रेंज ऑफ माउंटन्स. ओके, रेंज ऑफ माउंटन्स या पद्धतीचं आपल्याला महत्त्वपूर्ण जे आहे ते समजून घ्यायची आहेत विद्यार्थी मित्र. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण असे आपण घेतात. ओके, त्यानंतर बुके. ओके, बघा बुके. बुकेट हा कशाचा असतो? हा असतो फ्लॉवरचा. ओके, बुकेट कशाचा असतो? फ्लॉवर्स. ओके, क्लिअर आहे सर्वांना? या टाईपचे प्रश्न आपल्याला डेफिनेटली परीक्षेमध्ये विचारले जाणार विद्यार्थी मित्र, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा, इट इज अ न्यूज ऑफ, काय म्हणते आपल्याला? इट इज अ न्यूज ऑफ डॅश डॅश सक्सेस. मग काय म्हणणार? ऑफ, ऑन, थ्रू, अबव. काय येतं त्या ठिकाणी? येतं ऑफ. इट इज अ न्यूज ऑफ सक्सेस. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. बुल्स बिलो माईक. या ठिकाणी काय? बुल्स बिलो म्हणजे या ठिकाणी काय म्हणतोय आपण? या ठिकाणी ध्वनिदर्शक शब्द आहेत. हे काय आहेत यांचे? हे ध्वनिदर्शक शब्द झाले. ओके, बघा आता आपल्याला ध्वनिदर्शक शब्द ओळखायचे. मग आता विद्यार्थी मित्र, बुल्स बिलो, मग त्या ठिकाणी इतर जे आहे ते बघून घ्या. मग या ठिकाणी आपल्याला काय? माईस. माईस म्हणजे काय? उंदीर. ओके, माईस म्हणजे काय? उंदीर. मग उंदीर कसा आवाज करतं बरं? या ठिकाणी उंदराच्या आवाजाला काय म्हटलं जाणार? हिस, गिब्बर, लो की स्क्विक? काय म्हणणार विद्यार्थी मित्र? माईसचं येतं स्क्विक. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, हा जो घटक आहे हा इंग्रजी व्याकरणामध्ये काय म्हणतात? क्राईज ऑफ ॲनिमल. काय म्हणतात या घटकाला? क्राईज ऑफ ॲनिमल. हा टॉपिक तुम्ही जो आहे हा पॉईंट वाचून घ्यायचा आहे. 15-20च नावं आहेत तर ते टाईम लक्षात ठेवायची. याच्यावरती डेफिनेटली आपल्याला 100% क्वेश्चन हा परीक्षेमध्ये असतो विद्यार्थी मित्र. ओके, क्राईज ऑफ ॲनिमल. ओके, चलो बघा या ठिकाणी इतर जे आहेत हे देखील थोडं समजून घेऊया, म्हणजे परीक्षेमध्ये जर याच्यावरती आला तर आपला प्रश्न त्या ठिकाणी चुकता कामा नाही. ओके, हिस. हिस कशाचं असतं? हिस. ओके, हिस काय असतं? ते असतं सापाचं, स्नेक. ओके, गिब्बर. गिब्बर काय? या ठिकाणी मंकी. ओके, गिब्बर मंकी. स्क्विक आपण आताच बघितलं, माईक्स. ओके, स्क्विक काय? उंदराचं. माईक्स आपण आता जस्ट चेक केलं. त्यानंतर विद्यार्थी मित्र, लो. ओके, बघा काय? लो. आता हा साऊंड कशाचा आहे बरं? या ठिकाणी हा तुम्हाला कमेंटमध्ये टाकायचा आहे. लो कशाचा साऊंड आहे? ओके, चलो लो काय? तर हा साऊंड कशाचा येतो हे देखील सांगायचं. त्यानंतर विद्यार्थी मित्र आता महत्त्वपूर्ण मी सांगतो तुम्हाला. बघा या ठिकाणी सांगून देतो, लो आतो काऊचं. ओके, लो काय? काऊ. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला की नाही परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वपूर्ण आहेत. ओके, बघा जसं की गोट. ओके, गोट म्हणजे बकरी. बकरीचं काय येतं? तर गोटचा विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा, गोटचं येतं ब्ले. ओके, गोटचं काय? ब्ले. या ठिकाणी गोटचं येतं ब्लीट. गोटचं ब्लीट यालाच काय म्हणतात? बे करणे म्हणतात. ओके, बघा त्यानंतर फ्रॉग. फ्रॉग जो आहे, फ्रॉगच्याला काय म्हणतात? फ्रॉगच्या साऊंडला क्रॉक. ओके, काय म्हणतात? क्रॉक. या ठिकाणी काय म्हणता येईल आपल्याला? बेडकाचे डराव करणे. ओके, बघा यानंतर एप्स, माकडे जे असतात. गिब्बर आपण बघितलं. बुल्स बिलो, मंकी, गिब्बर. कॅट. कॅट जे आहे मिओ. कॅटचा काय साऊंड येतो? मिओ. ओके, पिग्स. डुक्कर जे असतं, डुकराचं जे असतं त्याला काय? रेंगाडणे म्हणतात, त्याला ग्रंट म्हणतात. काय म्हणतात? ग्रंट. ओके, पिगचं ग्रंट हे या ठिकाणी येतं. कॅटल लो. कॅटलचं लो. एक्झाम ओरिएंटेड आपण सांगतो आऊल. ओके, आऊल घुबड. घुबडाच्या याला काय म्हणतात? तर घुबडाच्या आऊल जे आहे ओके याला काय म्हणतात? हुट. घुबडाचा जो आवाज असतो त्याला काय म्हणतात? हुट. HWT हुट असं म्हणतात. या ठिकाणी काय? घुबडाचा घुतकार. हुट म्हणजे घुतकार. ओके, बघा लॉयन, रोअर. लॉयन, रोअर. ओके, काऊ लो. काऊ, कॅटल, लो हे दोन्ही कॉमन झाले. या पद्धतीचे विद्यार्थी मित्र आपल्याला येतात. आणि एक महत्त्वपूर्ण म्हणजे डॉग.
डॉगचे याला येतात बार्क, कुत्र्याचे भुंकणे. ओके, बघा हे काही महत्त्वपूर्ण जे आहे ते आपण या ठिकाणी बघितलं. ओके, या व्यतिरिक्त एक येतं एलिफंट, परीक्षेमध्ये विचारलेलं होतं. ओके, एलिफंट, एलिफंट आणि सोबतच काय तर एलिफंट सोबतच अजून एक येतं कॅमल, उंट. तर या दोघांचं कॉमन आहे ते म्हणजे ट्रम्पेट. काय म्हणतात? ट्रम्पेट. ओके, एलिफंट, ट्रम्पेट. या ठिकाणी लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रो, खूप महत्त्वपूर्ण जे आहेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा टॉपिक जो आहे व्यवस्थितरित्या कव्हर केलेला आहे. म्हणजे जे जे महत्त्वपूर्ण आहेत, जे जे आतापर्यंत परीक्षेत विचारलेले आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रो, एक्सप्रेशन आवडत असेल, प्रश्न आवडत असतील तर सर्वांनी काय करायचं आहे? सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच काय करायचं आहे बघा, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे. म्हणजे टीईटी संदर्भात जे काही व्हिडिओज येतील ते व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. विद्यार्थी मित्रो, अजून महत्त्वपूर्ण म्हणजे याची ही जी PDF आहे, ही PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. ती त्या ठिकाणी तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. ओके, बघा, किंवा कमेंटमध्ये PDF म्हणून टाकायचं आहे, मी तुम्हाला ही PDF जी आहे ही सेंड करून देईल. अजून महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रो, बघा आपण आपल्या चॅनलवरती TET संदर्भात ऑलरेडी असे खूप सारे व्हिडिओज जे आहेत विद्यार्थी मित्र, बघा खूप सारे व्हिडिओज या ठिकाणी आपण TETचा आपण बघतो. जसं की बालमानसशास्त्र झालं, गणित व भूमिती, बालमानसशास्त्राच्या संदर्भात बघा या ठिकाणी असे खूप सारे व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती जे आहेत हे आपण टाकलेली आहेत विद्यार्थी मित्र. ओके, बघा तुम्हाला मानसशास्त्राचे झाले, भूमितीचे झाले, मराठी व्याकरणाचे झाले, असे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील. तुम्ही काय करायचं आहे? आपल्या चॅनलवर जाऊन हे सर्व व्हिडिओज एक वेळ बघून घ्यायचे आहे विद्यार्थी मित्र. म्हणजे आपण भरपूर डेटा जो आहे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती, तुम्हाला परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे त्यामुळे आपण ऑलरेडी त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो त्या ठिकाणी जाऊन बघायचा आहे. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. ओके, या ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस, व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस. या ठिकाणी बघा आता या ठिकाणी क्वेश्चन मार्क विचारलाय. ओके, क्वेश्चन मार्क, दोन ऑप्शन जागेवरचे एलिमिनेट झाले. आता व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस, ज्यावेळेस वाक्य पूर्ण होते ना त्यानंतर हा एक्सक्लेमेटरी मार्क्स असतो. ओके, ज्यावेळेस वाक्य पूर्ण होतं त्यावेळेस येतं. ओके, बघा वाक्याच्या शेवटी येत असतं. काय असतं? वाक्याच्या शेवटी असा मार्क्स त्या ठिकाणी देतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 व्हॉट अ ब्युटिफुल हाऊस या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट वर्ड, मेक द सेंटेन्सेस मिनिंगफुल. शब्दाला योग्य अर्थ प्राप्त देणार. माय फादर इज डॅश डॅश पुअर पीपल. ओके, माय फादर इज डॅश डॅश टू द प्युअर पीपल. सॅड, बॅड, हॅपी, काइंड. बघा गरीब लोक पाहून सुखी होणार का? नाही. दुःख होऊ शकते. बॅड आहेत का? नाही. दुःख, काइंड. आता या ठिकाणी आपल्याला काय, या ठिकाणी आपल्याला एक काय म्हणू आपण त्या ठिकाणी, काइंड हा या ठिकाणी योग्य राहणार. ओके, भावना जे आहेत, भाववाचक ज्याला म्हणतो, भाववाचक शब्द काइंड, याचा भाव ऍबस्ट्रॅक्ट नाउन काय होणार? तर काइंडनेस. ओके, काय होणार? काइंडनेस याचं ऍबस्ट्रॅक्ट नाउन होतं. ओके, बघा या ठिकाणी काइंड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पिक द मोस्ट अप्रोप्रिएट पेअर, फिल इन द ब्लँक्स विथ द सेम ऑर्डर टू मेक द सेंटेन्सेस मिनिंगफुली अँड कम्प्लीट. ओके, बघा पीपल वेअर डॅश डॅश ऑफ टू ब्रदर बिकॉज देअर बिहेवियर सीम्ड. ओके, बघा मग काय करते या ठिकाणी, काय असणार आहे? पीपल वेअर डॅश डॅश टू ब्रदर बिकॉज ऑफ देअर बिहेवियर इज सीम्ड. काय असणार आहे? तर सस्पिशियस अँड अनयुज्युअल. ओके, सस्पिशियस अँड अनयुज्युअल. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, फाइंड ऑड सेंटेन्सेस आउट. ओके, या ठिकाणी TET 2017 मध्ये हा प्रश्न विचारला. ऑड सेंटेन्स जे आहे ते आपल्याला या ठिकाणी वेगळं करायचं आहे. ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर फॉर मी, आस्क युअर क्वेश्चन, द गोट इट्स ग्रास, बी रेडी नाव. ओके, काय म्हणणार या ठिकाणी? काय असणार आहे विद्यार्थी मित्र? तर बघा या ठिकाणी द गोट इट ग्रास, इट्स असणार का? इट्स या ठिकाणी इट्स आहे का? नाही. या ठिकाणी द गोट इट ग्रास. ओके, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी ऑड आहे. ओके, चुकीचा पर्याय या ठिकाणी आपण म्हणू शकतो. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डोंट डॅश डॅश टाइम, इट इज व्हेरी प्रेशियस. बघा डोंट डॅश डॅश टाइम, इट इज व्हेरी प्रेशियस. आपण काय होतो? वेळ वाया घालू नका. आता आपल्याला माहित आहे वेळ वाया घालायचा नाही, हा खूप मौल्यवान आहे असा याचा अर्थ होतो. काय होतो? वेळ वाया घालू नये, तो खूप मौल्यवान आहे. प्रेशियस म्हणजे काय? मौल्यवान. ओके, बघा वेस्ट या ठिकाणी, वेस्टचं या ठिकाणी बघा WAIT, वेट. वेट म्हणजे काय? वाट पाहणे. हा ऑप्शन या ठिकाणी जागेवर एलिमिनेट होतो. ओके, बघा WAIST स्पेलिंग चुकीचं आहे. वेस्ट, 2 ऑप्शन कटले. आता राहिलं वेस्ट आणि वेट. WEST वेस्ट. ओके, बघा वेस्ट हे काय झालं? हे आपल्याला या ठिकाणी दिसतं की दिशे संदर्भात आहे. वेस्टचं योग्य स्पेलिंग काय? WAST. ओके,
WASTE ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द मिसमॅच पेअर फ्रॉम द फॉलोइंग. चुकीची जोडी ओळखायची आहे. ओके, चाइल्ड चिल्ड्रन, ओके, फूट फीट, ऑक्स ऑक्सन आणि डिअर. ओके, बघा या ठिकाणी काय असणार आहे विद्यार्थी मित्र, बघा चुकीची जोडी सांगलेली आपल्याला त्या ठिकाणी ती आहे एक म्हणजे काय तर ऑक्स ऑक्सन. ओके, काय ऑक्स ऑक्सन, पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. लेट डॅश डॅश पिकनिक हॅव अ नाईस. ओके, लेट डॅश डॅश पिकनिक हॅव अ नाईस. वी, अवर, अस की अवर, काय असणार आहे तर लेट अस पिकनिक ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द बेस्ट अल्टरनेटिव्ह. पिग, स्टे, रॅबिट, काय असणार आहे बघा, पिग, स्टे, रॅबिट. या ठिकाणी काय म्हणतो आपण, जी घरं आहेत ना, ओके, घरदर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. पण बघा पिगाचं जे राहण्याचं ठिकाण आहे त्याला काय म्हणतात, त्याला पिग म्हणजे डुकराचं राहण्याचं ठिकाण काय आहे त्याला स्टे म्हणतात. काय म्हणतात, स्टे. मग तसंच जे ससा आहे जो, तर ससाच्या घराला काय म्हणणार बरं, आयरिस, बुरो, हाईव की सेल, काय म्हणणार तर ससा जो आहे याला काय म्हणतात, याला म्हणतात बुरो. ओके, मातीत बीळ करून राहतं सशाचं जे बीळ असतं याला काय म्हणतात, बुरो. ओके, काय म्हणतात, बुरो. लक्षात असू द्या. क्लिअर आहे सर्वांना. ऑप्शन नंबर 2 बुरो हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, सशाचं काय तर बुरो. यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. आणि याची PDF देखील तुम्हाला मिळणार आहे कुठे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण ती PDF टाकलेली आहे. ओके, बघा आता हा जो प्रश्न होता हा आपल्याला होम ऑफ ॲनिमल या टॉपिकवरती होता. ओके, कशावरती होता, होम ऑफ ॲनिमल्स. आणि आपल्याला डेफिनेटली याच्यावरती प्रश्न हा परीक्षेत विचारला जातोच विद्यार्थी मित्र. बघा मग आता इतर काय आहेत बरं आपल्याला समजून घ्यावी लागेल. ओके, इतर जे आहेत आयरिज. ओके, आयरिज कशाचे आहे तर हे आहे ईगलसाठी. ओके, ईगलसाठी येतं आयरिस. ओके, आयरिस कोणासाठी आहे तर आयरिस आहे ईगल या घटकासाठी विद्यार्थी मित्र. आयरिस कोणासाठी आहे तर आयरिस येतं ईगलसाठी. ओके, आयरिस काय ईगल. या ठिकाणी तुम्हाला सर्व समजावून सांगतो क्लिअरली आपण या ठिकाणी घेऊया म्हणजे तुमचा कशाही पद्धतीने आपल्याला जर प्रश्न आला तर आपल्या त्या ठिकाणी चुकता कामा नाही विद्यार्थी मित्र. ओके, आयरिस मध्ये काय ईगल. ओके, त्यानंतर बुरो आपण आताच बघितलं रॅबिट. बुरो मध्ये काय असतं रॅबिट. हाईव आणि सेल. हाईव म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला तर हाईव मध्ये कोण राहणार आणि सेल मध्ये कोण राहणार. सेल मध्ये काय असतं विद्यार्थी मित्र या ठिकाणी प्रिझनर. ओके, काय असतात सेल म्हणजे काय या ठिकाणी तुरुंग. सेल म्हणजे काय होतो याचा अर्थ, सेलचा अर्थ होतो तुरुंग. मग तुरुंगात कोण राहणार कैदी, त्यांना काय म्हणतात प्रिझनर. काय म्हणतात प्रिझनर. ओके, बघा PRISONER प्रिझनर म्हणजे कैदी. ओके, बघा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण सर्व गोष्टी याचे समजून घेऊ शकतो. ओके, बघा आता खूप महत्त्वपूर्ण आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला समजायचं आहे विद्यार्थी मित्र. बघा आता मग यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण आपल्याला ओके हाईव्ह मध्ये या ठिकाणी बी. ओके, मधमाशाचे पोळे जे असते त्याला हाईव्ह असे म्हणतात. हे 4 तर झाले, मात्र या 4च्या व्यतिरिक्त की नाही काही IMP आहेत जे इतर आपल्याला परीक्षेमध्ये आलेले आहेत ते देखील आपण या ठिकाणी समजून घेऊया विद्यार्थी मित्र. ओके, बघा म्हणजे तुमचा कुठल्याही पद्धतीने जर आता तुम्हाला प्रश्न आला हा प्रश्न जर कुठल्याही पद्धतीने विचारता तुमचा चुकता कामा नाही. ओके, बघा आपल्या सर्वांना माहित आहे बर्डचं नेस्ट सगळ्यांना माहित आहे. ओके, बघा बर्डचं नेस्ट. डॉग महत्वपूर्ण या ठिकाणी सांगतोय एस्किमो. ओके, डॉग झालं, एस्किमो झालं. त्यानंतर शिप एक्झाम ओरिएंटेड सांगतोय आणि हे सगळ्यात महत्वाचे अति महत्वाचे म्हणूया आपण जे की परीक्षेत 100% विचारतात म्हणजे विचारतातच. ओके, असे कोणते आहेत तर ते देखील तुम्हाला लिहून देतो या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्र. एक म्हणजे लॉयन, टायगर. ओके, बघा लॉयन झालं, टायगर झालं. आपल्याला या ठिकाणी काय लक्षात असू द्या तर यांना काय म्हणतात ते आहेत गुहा. ओके, गुहा म्हणतो आपण. म्हणजे कशात राहतात बरं ना डेन म्हणतात. काय म्हणतात डेन, DEN डेन. ओके, बघा शिप कशात राहते तर शिपचं जे घर आहे ओके शिप याचं आहे पेन
आता हे मी जवळजवळ का लिहिलं, कारण हे रायमिंग वर्ड टाईप दिसतं. शिप, पेन, लॉयन, टायगर, डेन. ओके बघा, टायगरचं लेअर येतं, लॉयनचं हे आहे. ओके थोडंसं या ठिकाणी मिसमॅच झालेलं आहे, करेक्ट करूया आपण. शिपचं आहे पेन, लॉयन, डेन आणि टायगर. ओके टायगरचं आहे विद्यार्थी मित्रो लेअर. ओके बघा, याला काय म्हणतात, गुहा. सिंहाची गुहा आणि वाघाची गुहा या ठिकाणी लक्षात द्या. हा IMP आहे, या ठिकाणी कन्फ्युजन होता कामा नये. ओके कन्फ्यूज होते माणूस, या ठिकाणी कन्फ्यूज होता कामा नये, हे लक्षात असू द्या. ओके चला, स्पायडर वेब आपल्याला सर्वांना माहित आहे. स्पायडर आलं तर सर्वजण सोडतात वेब. ओके चलो, या पद्धतीने विद्यार्थी मित्रो आपण डिटेलमध्ये जो आहे हा प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेला आहे. ओके बघा विद्यार्थी मित्रो, अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन. ओके बघा, आय वॉन्ट टू मेक अ कॉल. आय वॉन्ट टू मेक अ कॉल, मग काय म्हणणार आपण, कॅन आय गिव्ह मी युअर फोन म्हणणार का, कॅन आय यूज युअर फोन, आय यूज युअर फोन, की आय यूज युअर फोन. तर विद्यार्थी मित्रो आपण काय म्हणता, या ठिकाणी कॅन आय ने सुरुवात होणार. वाक्याची सुरुवातच कोणत्या शब्दाने होणार, या ठिकाणी कॅन आय न होणार. त्याच्यामुळे कॅन आय यूज युअर फोन हे या ठिकाणी अगदी योग्य असं ऑप्शन या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. योग्य असं उत्तर या प्रश्नाचं असणार आहे, कॅन आय यूज युअर फोन. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर दिस सेंटेन्सेस. इट्स 4 o'clock. काय असणार, इट्स 4 o'clock. मग कोणता येणार या ठिकाणी, इट्स 4 o'clock. ओके कोणता येणार, क्वेश्चन मार्क येतो का या ठिकाणी, क्वेश्चन मार्क येतो का, नाही येणार. क्वेश्चन मार्क येणार का, नाही येणार. कॉमा येणार का, नाही. एक्सक्लेमेटरी मार्क्स येणार का, ओके एक्सक्लेमेशन मार्क्स नाही. या ठिकाणी ॲपोस्ट्रॉफ येणार. ॲपोस्ट्रॉफ हा डोक्यावर जो येतो ना, ॲपोस्ट्रॉफ. ओके या ठिकाणी काय म्हणतो, इट्स 4 o'clock. या ठिकाणी ॲपोस्ट्रॉफ पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके यानंतर पुढचा प्रश्न बघा, इफ फिश शोल. ओके इफ फिश शोल देन स्टार. स्टारचं काय असणार, क्वेअर, व्हील, स्किप की गॅलेक्सी. तर विद्यार्थी मित्रो स्टार म्हटलेलं आहे. ओके स्टारचं काय असतं, तर स्टारचं असतं गॅलेक्सी. स्टारचं काय असतं, गॅलेक्सी. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर फिल इन द ब्लँक्स विथ अ ट्री ग्रो इन डायरेक्शन. बघा, झाड कोणत्या दिशेने वाढतं, राईट, लेफ्ट, नाही. डाऊनवर्ड, अपवर्ड, खालच्या दिशेला वाढतं का, नाही, फक्त वरच्या दिशेला वाढतं, अपवर्ड. या ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ओके इन द बोट डिझास्टर. ओके इन द बोट डिझास्टर that took a place near Patna, more than 30 passengers were dash be drowned. ओके बघा, feared, presumed, believed, taught. तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी याला feared देखील म्हणतात आणि presumed, हे दोन्ही देखील या ठिकाणी या प्रश्नाची योग्य अशी उत्तर आहेत. आणि ही दोन्ही उत्तरे जी होती, ही दोन्ही उत्तरं ही TETच्या अंतिम उत्तर तालिकेमध्ये ही आहे ते योग्य देण्यात आली. त्यामुळे दोन्ही या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके 1 आणि 2 असे दोन्ही पर्याय या ठिकाणी योग्य देण्यात आले होते परीक्षेच्या दृष्टिकोनातून. क्लिअर आहे सर्वांना. बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रो आपण TET 2017 22 जुलै 2017 जो टीचा पेपर झाला होता तो पेपर आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रो, तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि सोबतच या प्रश्नांची PDF देखील तुम्ही डाउनलोड करायची आहे. कुठे, तर आपल्या टेलिग्राम चॅनल वरून विद्यार्थी मित्रो. ओके पहा. आणि जर तुम्हाला TET विषयाचे मानसशास्त्र हा जो विषय आहे, ओके बघा मानसशास्त्र जो विषय आहे, मानसशास्त्र विषयावरील जर व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघायचे आहेत. मानसशास्त्र विषयावरचे भरपूर व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती टाकलेली आहेत विद्यार्थी मित्रो, ते जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बघायचं आहे. बघा मानसशास्त्रावरती तुम्हाला खूप सारे व्हिडिओज त्या ठिकाणी मिळणार आहेत. ओके तसेच सामाजिक शास्त्राचे देखील व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही त्या ठिकाणी चॅनलवर जाऊन सर्व व्हिडिओज हे बघून घ्यायची आहेत विद्यार्थी मित्र. परीक्षेला खूप कमी अवधी शिल्लक आहे, त्या दृष्टिकोनातून ऑलरेडी त्या ठिकाणी मानसशास्त्राचे सर्व पेपर्स, सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरणासह आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलं आहे. नक्कीच त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते बघायचं आहे. ओके चला, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच विद्यार्थी मित्रो. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.